चलायची नाही गेले म्हणला. हा काय झाले तुम्हाला? पाय दुखालाय का? वात उठली आहे का? हा आले की जाऊन काय झाले माय तुम्हाला? काय झाले? व लक्षला बोलवा का? काय झाले तुम्हाला? गाडी बांधाव का? गाडी काढाव का? रथ काढाव का? कृष्णानं मला ए मारीन मला थोबाडी दिगी किच्या जा माझ्यापासून तुम्ही म्हणला का? तुम्ही इकीनं बोलायच नाही म्हणला. माझ्या पायाला जी दुखापत झाली आहे ती तुमच्यामुळं झाली आहे. त्यांनी म्हणजे आम्ही काय केलं? आम्ही काय केलं? देवानं मला तुम्ही केला, मला तुम्ही दुखापत मला काय केलं? बघा मला तर देवाच्या वृंदावन लाल की राधा राणी की जय. आणि मग भगवंतानं पाय उचलला. बघतात बायका तर काय एवढा सुपारी येऊन फोड देवाच्या पायाला. प्रभू काय झाले तुमच्या पायाला? कुठे गेलतो? कसं पोळलंय? देवानं मला आगाव बोलू नका, तुम्हीच केला मला काम. तुम्हाला तुमच्या पायाला फोड कसे आले? तर देवानं सांगितला माझ्या पायाला फोड का आलेत माहित्या का? तुम्ही राधेला उकळतं दूध पाजविला म्हणला. खाली मान घातल्या. एकीनं म्हणली पाजविलाव पाजविलाव. मग तिला दूध पाजविलं तर तुमच्या पायाला कस काय फोड आली? तर त्यावेळेस कृष्णानं म्हणला तुम्ही तिला दूध पाजविलाव पेल्यानंतर माझ्या पायाला फोड का आली? तर माझे पाय राधेच्या हृदयात आहेत म्हणली. चित्ती तुझे पाय, माझे पाय माझ्या राधेच्या हृदयात आहेत आणि तुम्ही दूध पाजवले ते हृदयात गेले माझ्या पायाला फोडले. एवढी भक्ती राधेची श्रेष्ठ होती. म्हणून भगवंतानं त्या ठिकाणी आज राधा मसूर आहे, भगवंताची एक प्रिय भक्त म्हणून ठरली. अशा प्रकारे भगवान दिनचर्या करीत असताना भगवंताचा एक लाडका भक्त, त्याचं नाव सुदामा, त्याची कथा ऐकण्यासाठी परीक्षिती राजा आतुर झाला. आपण थोडक्यात ती कथा पाहून घेऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय जय. सुदामा भगवंताचा लाडका भक्त होता बर का. पण देवाचा सखा होता, भक्त होता. पण प्रारब्धाने जागा सोडली. त्याचा परिणाम काय झाला जर म्हणाल तर सुदामा दरिद्री झाला आणि राजा कृष्ण श्रीमंत झाला. सुदामाची एवढी दैनंदिन अवस्था होती मायबाप ऐका. खरं सांगू का तुम्हाला, गरिबी वाट्याला शिवली माणसाच्या बर का. शास्त्र सांगते गरिबीसारखं दुःख नाही. न मरून मेल्यासारखा कोण असतंय माहितीये? न मरून मेल्यासारखा कोण? दरिद्री. सर्वात मोठं दुःख कशाचं असेल तर दरिद्रीच आहे, गरिबीच आहे. अरे सुदामा रात्रंदिवस प्रभूचं भजन करत होता, पण अवस्था मात्र खायची. 3 दिवस अन्न मिळत नव्हतं. एक दिवस गावामध्ये परू होता. ऐका, गावामध्ये अशी परू होती मायबाप. 3 दिवस सुदामाच्या लेकराला खायला मिळालं नाही. अन्नानं दशा झाली. 3 दिवस काळ पाणी पाजून माईनं झोपली होती. पाठीला पोट चिकटलं होतं. लेकराचा प्राण जाणार होता. अशी अवस्था होती. गावामध्ये असा सप्ताह होता आणि शेवटचा दिवस होता आणि गावामध्ये परू होती. परूच्या काळामध्ये लेकरायला खायला काय? शेवटच्या दिवशी खीर करत होते. खीर पूर्ण गावनं सर्व गावाला नगर भोजन म्हणून खीर केली होती. अशा पंक्ती बसल्या होत्या. मंदिराच्या शेजारी सुदामाचं घर होतं मायबाप. त्या खिडकीतून सुदामाचे लेकर पाहत होते ना आपल्या आईला म्हणत होते, आई 3 दिवस झालं आम्हाला काळं पाणी पाजू झोपतीस आमचा प्राण जाते गाई. आई आम्हाला जाऊ दे त्या पंक्तीला जीव दे. आईनं म्हणावं पोरो बाळानो, अरे आपण ब्राह्मणाच्या लेकरानं पंक्तीत बसून जेवू नये, शुचिरभूत राहिलं पाहिजे. आई आमचा प्राण झालाय. ज्याचा प्राण चाला ना माणसानं ऐका 2 ठिकाणी जेवावं. कुठं जेवा? ऐका 2च ठिकाणी ऐका. अरे प्राण जायची वेळ आली तर कुणाच्याही घरचं खावं. प्राण जायची वेळ आली तर कुणाच्या घरचं खावं.
आणि ज्याचं आपल्यावर प्रेम आहे तिथं जातीपातीचा विचार करू नये. देवानं चोका महाराजच्या घरी जेवलाय, फक्त त्याचं प्रेम होतं. आणि जो भीक मागतो ना, भिकाऱ्यानं ह्या जातीचं त्या जातीचं म्हणत जाऊ नये, भिकाऱ्यानं कोणाच्या घरी भीक मागत जावं, शास्त्र. लेकर हल्लकळ मारतात, तेवढ्यामध्ये काय प्रकार घडला आईनं सांगितली, बाळांनो अरे 3 दिवस झाला अन्न खायला मिळालं नाही तर जावा तुम्ही, पण एक करा बाळांनो, एकच करा, माझं ऐकता का तुम्ही. थोरल्या पोराच्या हातात तामण दिली आणि सांगितली, बाळा जा पंक्तीला बस, तुझ्या गळ्यात जाणवाय तुला ओळखी दिलं आणि तिथं वाढलेलं घरी घेऊन ये आणि तुम्ही तिघजण मिळून खावा, पण आपण ब्राह्मणानं खाऊ नये पंक्तीमध्ये बसून. लेकराचा आदेश ऐकली मायबाप, त्या लेकरानं तामण घेतलं, येऊन पंक्तीला बसलं. गाव सगळं जीव वाढत होतं. एकानं पाहिला, अरे ब्राह्मणाचं पोर आहे रे, हे ब्राह्मणाचं पोर आहे, वाडा 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 वाडा. ताटात वाढली आणि वाडा, आणखीन वाडा, तामण भरून खीर वाढली. 3 दिवस अन्न मिळालं नव्हतं मायबाप, 3 दिवस अन्न मिळालं नव्हतं. तामण भरून खीर वाढली. लेकराला आनंद वाटला, लेकराने खीर घेतलं. लेकरू दुतळ पळत निघालं घराकडे. आनंद 3 दिवसानंतर अन्न मिळालं होतं. लेकरू पळत निघालं. पण प्रारब्ध आडवं येते बरं का, लक्षात ठेवा. खीर घेऊन लेकरू निघालं, पण पुरून एक कुत्र पळत आलं. त्या कुत्र्यानं मुसांड मारलं आणि त्या लेकराची तेवढी खीर रस्त्यामध्ये पडली. तुमच्या दैवात नसलं तर खाऊ दे दूध. तेवढी खीर खाली पडली मायबाप. एका बाजूला कुत्र चाटालय तर दुसऱ्या बाजूला लेकरू खीर भरालय. मधून आई बघत होती ना आक्रोश करून रडत होती, पांडुरंगा एवढी माझ्या लेकरावर कशासाठी दैना आणलीस रे, मिळालेलं अन्न देखील आमच्या घरला आणू दिला नाहीस. कुत्र्यानं मुसाड मारून ते खाली टाकलं. एका बाजूला कुत्र चाटाले, ती माझं लेकरू घेऊन आलं, एवढी अन्नानं दशा आमची काय केली. लेकरानं कुत्र्यानं चाटलेली खीर घेतलं. मायबाप घरात गेलं, आईनं ते खीर घेतली, हिबाळून दिली. किती बी वाईट वेळ आली तर कुत्र्यानं चाटल्यानं अन्न कधी खा जाऊ नये, लक्षात ठेवा. दुर्डीला जर तोंड लावलं, भाकरीला जर तोंड लावलं, भाकरी घेऊन सगळ्या भाकरी टाकून देऊ, पण ते कुत्र्यानं हुंगल्याला कधी खायचं नाही. तेवढं मोठं वाईटच काही नसते. मायबाप टाकून दिली. मग मात्र मिळालेलं अन्न खायला मिळालं नाही. लेकरांना आक्रोश केला. तेवढ्यामध्ये सुदामानं घरामध्ये प्रवेश केला. पत्नी सुदामावर रागावली, धनी हे लेकर उचला विहिरीमध्ये टाका, मला पाहू वाटत नाही लेकराचा त्रास. सुदामा म्हणतो, काय करू ग. पत्नी म्हणती, धनी मी सांगू का तुम्हाला, मी सांगू का तुम्हाला. अहो तुमचा लहानपणचा मित्र राजा झालाय हो, काल पेपरला आलतं. तुमचा लहानपणचा बालपणचा मित्र राजा झालाय, त्याला जाऊन मागा. तुमचा मित्र बी आहे आणि तुमचा देव बी आहे. सुदामा म्हणतो, अगं राजाला देवाला मागून ये ग. अहो देवाला मागू नका, राजाला तर मागा. राजा म्हणून मागायला जावा, राजाला मागणं कर्तव्य आहे. सुदामानं ठराव केला, पत्नीचा ऐकला. सुदामानं घर सोडला. सुदामा भजन करीत निघाला. सुदामा भजन करत प्रभूच्या भजनामध्ये दंग होत सुदामा कन्हैयाच्या भेटीला निघाला. चले श्याम सुंदर से मिलने, सुदामाला घेऊन या. सुदामाला चले श्याम सुंदर से मिलने, सुदामा येणार आहे. श्याम सुंदर से मिलने सुदामा, चले 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 श्याम सुंदर से मिलने सुदामा. सुंदर से
जय हो. सावकाश सावकाश थांबा. सीताराम राम राम राधे श्याम 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 सीताराम राम राम राधे श्याम 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 सीताराम राम राम राधे श्याम 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 गाते जुबान पे हरे कृष्ण रामा गाते जुबान पे हरे कृष्ण रामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा चले श्याम सुंदर से मिलने सुदामा सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राधे श्याम 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 थांबा. तिथंच थांबा द्वारपाल सुदामा भगवंताच्या भेटीला निघाला. माय बाप आहे का भेटीला निघाला सुदामा भगवंताच्या द्वाराला येऊन थांबला. मी मध्ये ये म्हटल्यानंतर यायचं. सुदामा दाराला आला आणि विचारला अरे है कोई अंदर ये किसकी नगरी है. ए भगवान द्वारकाधीश कृष्ण कन्हैया की नगरी है. ठीक है तुम कौन हो. मेरा नाम सुदामा है. कौन चाहिए. तुम्हारा बालपन का मित्र मेरा बालपन का मित्र कृष्ण कन्हैया तुम्हारा राजा मेरा मित्र है. जा उसे बुला के ला. जाऊन सांगा राजाला तुमचा बालपणचा मित्र आलाय. एका द्वारपालानं सांगितल्यासारखं केलं आणि सांगायने बरं का लबाडच जाऊन म्हटलं सांगितलं तुमचा देव यालाय. सुदामा वाट बघत थांबलाय. मंडळी 1 तास झाला 2 तास झाला 3 तास झाले दुपारचे 12 वाजले. कृष्ण मात्र सुदामाला भेटायला येत नाही. मग सुदामा म्हणतो कन्हैया तू मित्रपणाचं नातं विसरलायस. तू राजा झालायस आता मोठा झालायस. नको मित्राला भेटा येऊ पण भिकाऱ्याला भीक तर वाढायला ये. देखो देखो ये गरीबी इधर पर सुदामा गरीब आ गया है. थांबा थांबा थांबा. नजर पे पगड़ी नतन पे जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा. नजर पे है पगड़ी नतन पे जामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा बता दो कन्हैया को नाम है सुदामा. नजर पे है
बद नसीबा गया है। अरे द्वारी पालो कन्हैया से कह दो, अरे द्वारी पालो उस कन्हैया से कह दो कि दर पर सुदामा करीब आ गया है, कि दर पर सुदामा करीब आ गया है, कि दर पर सुदामा करीब आ गया है। भगवान कृष्ण परमात्म्याला सुदामाने हाक मारली, अरे कन्हैया तुझा मित्र भेटायला येऊ नको, कारण गरिबीची जाण नसते, मी गरीब आहो, नको तुझा मित्र खड्ड्यात गेला, पण तुझ्या दारामध्ये मी भिकारी आला, भिकाऱ्याला भीक वाढणं तर माणसाचं कर्तव्य आहे, ये ना. त्यावेळेस त्या द्वारपालाला वाटलं अरे खरंच काहीतरी मर्म असायला पाहिजे. त्याच्यात एक द्वारपाल आला आणि कृष्ण कन्हैया लावून हाक मारतो, अहो राजाधिराज द्वारकाधीश भगवान, अपने द्वार में छोटा सा भिखारी आया है, उसका नाम क्या है? उसका नाम सुदामा. सुदामा सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले. सुदामाचं नाव ऐकलं, सुदामा पळायला सुरू, कृष्ण पळायला सुरू केला. पळत जावा, पळत जावा, गळ्याला मिठी मारा. सुनते ही दौड़े चले आए सुदामा को मोहन हो. अरे सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले सुदामा को मोहन. लगाया गले सुदामा को मोहन. ना घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, ना घबराओ प्यारे जरा तुम सुदामा, खुशी का या तेरे करीब आ गया है, खुशी का क्षमा तेरे करीब आ गया है. अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो उस कन्हैया से कह दो कि दर पर सुदामा करीब आ गया है, कि दर पर सुदामा करीब आ गया है, कि दर पर सुदामा करीब आ गया है. गोपाल कृष्ण भगवान बोलिए, द्वारकाधीश भगवान की बोलिए, सुदाम देव महाराज की बोलिए, राधा रानी की जय जय श्री राधे राधे श्याम. धन्यवाद. सुदामा आला, भगवंतानी सुदामाची पाद्यपूजा केली बर का, आणि पायावर डोकं टिकवला, आणि मग सुदामा देवाला म्हणतोय, भगवान म्हणता सुदामा खूप दिवस झालं तुझी माझी भेट होऊन, तू आता काय करतो? सुदामा म्हणतो, आले भागाते करीतो. देवा माझ्या नशिबाला जे आलंय ना, माझ्या नशिबाला गरिबी आली आहे, दरिद्री आली आहे, ती मी भोगतो, तू श्रीमंत झालायस, आले भागाते करीतो. आता घ्या बसून, सगळे जाग्यावर बसा, सगळे आता हलू नका, जाग्यावर बसा, बसून घ्या, बसून घ्या, बसा जाग्यावर, बसा बसा. बसले. गोपाल कृष्ण भगवान जय. ऐका बर का, एक 2 मिनिट त्याचं मर्म सांगतो. एका गुरुपाशी शिकले कृष्ण कन्हैया आणि सुदामा, पण एक राजा झाला आणि एक पोतराजा झाला. त्याला कारण असेल की आपण देखील आपल्या बापाला नाव ठेवतो. एक भाऊ म्हणतोय त्याला शिकून मोठं केलं आणि मला काय केलं तुम्ही? अरे राजा, तसं देव कुणाला मोठं करीत नाही, देव कुणाला लहान करीत नाही. ऐका, एका गुरुपाशी सुदामा कृष्ण शिकले होते. सुदामा राजा झाला आणि कृष्ण पोतराजा झाला. याचं कारण 2 मिनिटात कान देऊन माझ्याकडे लक्ष घाला.
एका गुरुपाशी दोघं शिकत असताना सुदामा, बलराम आणि कृष्ण कन्हैया हे शिकत असताना एका दिवशी गुरु माऊलीनं म्हटली, कृष्णा काय स्वयंपाक करायला लाकडं नाही तर जाऊन जंगलामधून घेऊन या. जाता सकाळी तांबडं फुटायला. तिघजण निघाले. गावाच्या बाहेर जाण्याच्या अगोदर सुदामा म्हणतो, का ना आपण चालू लाकडी आणायला, पण वाटीमध्ये भूक लागली तर, वेळ झाला तर. खराय. सुदामा कृष्णानं मला, सुदामा परत जा. लेकर 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 सांभाळा. कथेतलं अन्वय फार महत्वाचा असते. म्हणजे आपल्या देखील डोक्यात राहावं, गरिबी कशाने येते, काय प्रारब्ध असते. तिघ जण लाकडं आणाय जंगलात निघाली. सुदामा म्हणतो, का ना जंगलात भूक लागली तर, आपल्याला वेळ झाला तर. कृष्ण म्हणतो, असं कर, जा परत आणि गुरु माऊलीला म्हणावं आम्हाला काय तर पाण्याला आधार द्या म्हणावं. ठीक आहे. सुदामा परत आला आणि गुरु माऊलीला म्हणतो, आई आई का रे सुदामा, आम्हाला लाकडं आणायला जर वेळ झाला, भूक लागली तर. सकाळी भूक कवळी असते, भूक कवळी असते. आणि मग आम्हाला पाण्याला आधार द्या. बरं बेटा म्हणली. गुरु माऊली मध्ये गेली. एका मडक्यामध्ये थोडेसे हरभरे होते. त्याच्यातले हरभरे घेतली आणि मुठभर हरभरे कृष्णाला. हे बघ सुदामा, हे मुठ हरभरे तुला, हे एक मुठ हरभरे बलरामाला आणि हे एक मुठ हरभरे कृष्णाला. तिघाच्या नावच्या 3 मुठी दिली. एवढे खा, पाणी प्या आणि या. आली. काय झालं रे? कृष्णानं म्हणला, सुदामा काय म्हणल्या गुरु माऊलीनं? कृष्ण म्हणतो, सुदामा म्हणतो, कन्हैया गुरु माऊलीनं म्हटले आता घरामध्ये काहीच नाही, लवकर लाकडं घेऊन या, स्वयंपाक करून जीव वाढते. बरोबर. गेले, लाकडं तोडले, मुळी बांधले, डोक्यावर घेणार. तेवढ्यात आबाळ उठलं, पाऊस सुरू झाला. गारान वारा, भल्ला मोठा पाऊस. नदी भरून चाली, कालवे भरून चाली जंगलात. एका झाडाच्या बुडाला बेभान पाऊस. गारा वारा सुटला. आता काय करायचं? एका झाडाच्या बुडाला 3 लेकरं थांबले. 1 तास झाला, पाऊस काही उघडणार. भुका लागल्या लेकरायला. झाडाच्या बुडाला थांबलेल्या लेकरांनी सुदामानं काय केला, गुरु पावलीपासून नेलेले हरभरे त्या दोघाला, बलरामाला कृष्णाला सांगितलाच नाही. आपल्या कमरेत ठेवला आणि पाऊस पडत असताना हरभरे काढला आणि खायला सुरू केला, खाली मान घालून. भगवान श्रीकृष्ण म्हणतो, सुदामा काय रे कन्हैया, काय खावलायस रे? काय म्हणले काना खायला, काय खायला वाटलं रे? बरोबर. पुन्हा थोडं थांबला आणि पुन्हा खायला सुरू केला, नजर चुकून. कृष्ण कन्हैया म्हणतो, सुदामा काय तर खातोस बेटा? अरे नाही रे खायला कन्हैया. अरे मग वाजाले की तुझे दात? सुदामा म्हणतो, थंडीनं दात वाजायत माझी, थंडीनं दात वाजायत मला. हरभरे खाऊ लागला. देवानं मला, बरं बेटा खाऊलायस हरभरे आणि लबाड बोलून आम्हाला म्हणतोस दात वाजली तर? आमच्या नावचे हरभरे मुठमुठ दिलेले तू चोरून खाऊलायस का? बेट्या जन्मभर तुझे दातच वाचतील मला. तुझे देवाना असा दिला वरदान, जन्मभर तुझे दात वाचतील. तिथून घरी आल्यानंतर कृष्ण नमरी लगेच गुरु माऊलीला म्हणतो, आई साहेब का रे काना? आई साहेब भूक लागली आहे, लवकर स्वयंपाक करा. गुरु माऊली म्हणते, कृष्णा तुझी भूक खूप कवळी आहे की रे? पाण्याला आधार तर हरभरे दिलते की सुदामाकडे? कृष्ण म्हणतो, सुदामानं आम्हाला नाही म्हटला की? लगेच गुरु माऊली म्हणते, होय रे सुदामा, ह्यांच्या नावचे मोठमोठ हरभरे नाही दिला तू?
आता काय कातला खाली मान सुदामानं. मग देवानं म्हणला, बेट्या माझ्या नावचे आमच्या नावचे हरभरे तू खाल्लायस, माझ्या नावचे खाल्लायस ना, माझे जोपर्यंत मुठभरे खाल्लायस, मुठभर हरभरे खाल्लायस, मुठभर परत देशील तरच तुला पोटभर देणार, नाहीतर देणार. आणि म्हणून सुदामाला 14, 18 विश्व दारिद्र्य आलं. सुदामा आज आला, येताना मुठभर पोहवे गाठीमध्ये घेऊन आला आणि ती मुठभर पोहवे देवाला दिला. ती मुठभर खालेले बागच्या जन्मातले मुठभर खालेले ती मुठभर पोहव्याच्या रूपानं दिल्या. त्यावेळी देवानं सुदामाची पूजा केला आणि सुदामाच्या कपाळाला असं कुंकू ओढला. का असं कुंकू लावला का सुदामाच्या कपाळामध्ये क्षय लिहिलं, क्षय धनाचा क्षय. क्षय काही माणसं भरपूर करतात पण धन मिळत नाही, त्याच्या कपाळात क्षय असतो, क्षय होतं. त्यावेळेस भगवंतानं ते क्षय पुसून काढला आणि तिथं यक्ष केला. यक्ष म्हणजे कुबेर, यक्ष म्हणजे कुबेर. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. त्यावेळेस सुदामाला मुठभर पोहे